मुलीचं लग्न हा सर्वच कुटुंबातील चिंतेचा विषय झाला आहे। कारण मुलीचं लग्न करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो। अनेकांना आपल्या जमिनी, दागिने, घर विकून किंवा कर्ज काढून लग्नासाठी पैसा उभा करावा लागतो। सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची ही अवस्था असेल तर आदिवासी आणि गरीब कुटुंबांची काय अवस्था होत असेल याची कल्पना करता येते। आदिवासी कुटुंबांना आपल्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढावे लागू नये व मुलीची लग्न चांगल्या प्रकारे व्हावीत यासाठी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गेली अनेक वर्ष आदिवासींसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे। कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टने आपल्या सामाजिक कार्याची नववर्षाची सुरुवात आदिवासींच्या सामुदायिक विवाह सोहळ्याने केली। आदिवासी विकास प्रकल्प व पंचायत समिती पनवेल व कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे 1 जानेवारी रोजी आदिवासी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी पनवेल व पेण तालुक्यातील 300 जोडपी उपस्थित होती। या जोडप्यांना वधूवरांचा पोशाख, संसार उपयोगी भांडी तसेच 10,000 रुपयाचा चेक नवदाम्पत्याच्या संसार उभारणीसाठी देण्यात येणार आहे। या विवाह सोहळ्याचे संपूर्ण आयोजन आमदार विवेक पाटील व कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे। नववधू बरोबर आलेल्या कुटुंबियांच्या चहा, नाश्ता, जेवणाची सोय कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आली होती। अशा प्रकारच्या विवाह सोहळ्याचे मार्च 2012 मध्येही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती या आदिवासी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजक आमदार विवेक पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली। आदिवासी का सामुदायिक शादी जो बना रहे हैं इसमें 300 जोड़पे हैं, जोड़ियाँ हैं 300 जोड़ियाँ, उनकी शादी हम करना चाहते हैं। हर साल में ये शादी करते हैं, हर साल में 250 शादी हो जाती है। ये साल में 300 का कोटा और भी आ रहे हैं और बाद में भी मार्च में हम लोग करने वाले हैं। इसकी वजह ऐसे है कि ये आदिवासी मेहनत करने वाले लोग हैं। अभी इनकी शादी के लिए वो लोग जो कर्जा उठा तो जिंदगी भर कर्जा फेंकते रहते हैं। तो गवर्नमेंट की भी स्कीम है और कर्नाळा चैरिटेबल ट्रस्ट भी इसमें खर्चा करते हैं। कर्नाळा चैरिटेबल ट्रस्ट की ओर से शादी का सारा पूरा हम लोग खर्चा उठाते हैं और उसमें उनको एक दुल्हन को एक इसके हल्दी की शादी दी जाती है, शादी के लिए एक साड़ी दी जाती है। उसको पूरा उसका जो लगने वाला जो भी लगता है उसको वो सब साइकिल दे देते हैं और दुल्हन दूल्हे को भी हम यही कदम उठा रहे हैं। हम लोग इसमें उनकी शादियाँ बना रहे हैं और नेक्स्ट जनरेशन पैदा होगी उनको पूरा आश्रमशाला में पढ़ाई दे देंगे क्योंकि वो आगे जाके पढ़ के बढ़ेंगे। जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना 12.5% विकसित भूखंड मिळावा या मागणीसाठी गेली 27 वर्ष प्रकल्पग्रस्त लढत असून गेल्या 22 मार्च रोजी केंद्रीय नौकानयन मंत्री जी.के. वासन यांनी दिल्ली येथील बैठकीत मागणी मान्य करूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने 3 जानेवारी 2012 पासून पुन्हा एकदा बेमुदत जेएनपीटी बंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। जोपर्यंत जेएनपीटी व केंद्र सरकार 12.5% भूखंडाचा प्रत्यक्ष ताबा देत नाही तोपर्यंत आता आंदोलनाची माघार नाही असे मत आंदोलनाचे नेते लोकनेते दिबा पाटील यांनी पनवेल येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित एका बैठकीत व्यक्त केले। 3 जानेवारी 2012 पासून पुन्हा एकदा जेएनपीटी 12.5%च्या मागणीसाठी जेएनपीटी व सिडको विरोधी संघर्ष समितीच्या वतीने बेमुदत जेएनपीटी बंद व रास्ता रोकोची हाक दिली आहे। या आंदोलनासंदर्भात पुढील दिशा ठरविण्यासाठी दीपा पाटील यांच्या पनवेल निवासस्थानी 30 डिसेंबरला समितीची बैठक झाली। यावेळी उरणचे आमदार विवेक पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जय मात्रे, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती मनोहर भोईर, जेएनपीटी कामगार विश्वस्त भूषण पाटील, दिनेश पाटील, कामगार नेते श्याम म्हात्रे तसेच महादेव घरत, गोपाळ पाटील, घनश्याम पाटील, सुरेश पाटील, मेघनाथ तांडेल, चंद्रकांत घरत, अतुल भगत, प्रमोद ठाकूर, रमाकांत पाटील आदी जण उपस्थित होते। यावेळी जेएनपीटी कामगार विश्वस्ताने केंद्रीय नौकानयन मंत्री जी.के. वासन यांच्याशी केलेल्या चर्चेची माहिती दिबा पाटील यांना दिली। यात मंत्र्यांनी निर्णयाला उशीर होत असल्याचे मान्य केल्याचे, त्याचप्रमाणे प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटकडे मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। जोपर्यंत जेएनपीटी 12.5%ला केंद्रीय कॅबिनेटकडून मंजुरी मिळत नाही तोपर्यंत आता माघार नाही असा ठोस निर्णय यावेळी घेण्यात आला। त्यामुळे 3 जानेवारीच्या बंदसाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आदेशही दिबा पाटील यांनी या बैठकीत दिले आहेत। कर्नाळा हस्तक बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत।
JNPT 12.5% विकसित भूखंडांच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांच्या नेतृत्वात घोषित करण्यात आलेल्या 3 जानेवारीच्या बेमुदत JNPT बंदच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाल बावट्याच्या लढ्याचा इतिहास ताजा करा असे आवाहन उरण येथे आयोजित शेतकरी कामगार पक्ष व शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार विवेक पाटील यांनी केले। 2012 पासून बेमुदत JNPT बंदची हाक देण्यात आली आहे। या आंदोलनाची तयारी करण्यासाठी 31 डिसेंबर रोजी उरण येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात शेकाप शिवसेनेच्या तालुकास्तरीय कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीला पनवेलचे माजी तालुका चिटणीस केसी घरत, उरण पंचायत समितीच्या सभापती निकिता भोईर, शिवसेनेचे नरेश रहाळकर, JNPT प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित 12.5% विकसित भूखंडाच्या मागणीसाठी माजी खासदार व प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांच्या नेतृत्वात 3 जानेवारी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, चंद्रशेठ घडत, JNPT कामगार विश्वस्त व शिवसेना तालुका प्रमुख दिनेश पाटील शेकाप यांच्यासह शेकाप व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। 1984 चे शेतकरी आंदोलन हे शेतकरी कामगार पक्षाच्या लाल बावट्याच्या नेतृत्वाखालीच लढले गेले होते हा इतिहास आहे आणि म्हणूनच आजही आंदोलनातील हुतात्म्यांना लाल सलाम केला जातो। लढा आणि संघटना असलेले शेकाप व शिवसेना हे दोन्ही पक्ष केडर बेस असल्याने व लढ्याशिवाय उरणमधील जनतेला काहीच न मिळाल्याने JNPT 12.5% भूखंडाच्या मागणीसाठी त्याचप्रमाणे यापुढील स्थानिक भूमिपुत्राच्या हक्कासाठी सज्ज राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले। 12.5% आणि JNPTचा लढा हा लढवत असताना शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेची भूमिका आपली आग्रही असली पाहिजे आणि ती आतापर्यंत आहे। 12.5%चा जो न्याय प्रस्थापित झाला 84च्या आंदोलनामध्ये आता आपणच विसरायला लागलेलो आहे का शेतकरी कामगार पक्षाच्या लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली झालेला आहे। आज ही घोषणा देताना लाल सलाम हुतात्म्यांना लाल सलाम अशीच घोषणा दिली जाते। आता आंदोलन जरी सर्वपक्षीय असलं मनोहर शेठ तरी या आंदोलनामध्ये शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षच आघाडीवर असतो आणि तो आघाडीवर राहिला पाहिजे। 12.5% भूखंडाचा लढा हा सर्वपक्षीय असला तरी शेकाप व शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी या लढ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले। 3 तारखेला आपल्याला लढायला सज्ज व्हायचंच आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना याने त्या ठिकाणी लोक हे आपण जमवलेच पाहिजे आणि हे जमवत असताना घाईगर्दी न करता त्या ठिकाणी आपलं अस्तित्व एक जोरदार टिकवण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा आपली ताकद दाखवण्याच्या दृष्टिकोनातनं या आंदोलनामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे। आणि हे सहभागी होत असताना 3 तारखेचं आंदोलन आपण यशस्वी करत असताना या आंदोलनावर आपल्या दोन्ही पक्षाचं असं वर्चस्व त्या ठिकाणी दिसून आलं पाहिजे आणि ते दाखवण्याचं काम साऱ्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे। हे आंदोलन आपण यशस्वी केल्यानंतर बाकीचे सगळे नोकर भरती आणि पुढचे जे विषय आहेत, फोर्ट टर्मिनलचा तुमचा जो विषय आहे तिथं सुद्धा आपलं वर्चस्व त्या ठिकाणी प्रस्थापित झालं। 2011ला निरोप देत 2012च्या नववर्षाचे देशभरात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। नववर्षाची सुरुवात अनेकांनी करमणुकीचे कार्यक्रम पाहत तसेच काहींनी मित्रमंडळी आणि परिवारासोबत मोठ्या आनंदात आणि जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले। महाराष्ट्र शासनानेही नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आवश्यक त्या सवलती जाहीर केल्याने आनंद द्विगुणित झाला होता। अनेकांनी नववर्षाचे स्वागत आध्यात्मिक आनंदात केले। काहींनी शिर्डीला जाऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले तर काहींनी आपल्या इष्ट देवदेवतांची आराधना केली। नववर्ष पनवेलकरांना सुखाचं, समृद्धीचं आणि आनंदाचं जावं यासाठी श्री भगवती साई संस्थानच्या वतीने श्री साईबाबांच्या मूर्तीची रथयात्रा दरवर्षी काढण्यात येते। यावर्षी पनवेल येथील श्री भगवती साई संस्थानच्या श्री साई मंदिरातून ही रथयात्रा काढण्यात आली। फुलाने सजविलेल्या रथात श्री साईबाबांची मूर्ती विराजमान करण्यात आली होती। श्री साई नारायण बाबा यांच्या हस्ते मूर्तीची पूजा केल्यानंतर रथयात्रा काढण्यात आली। या रथयात्रेतील हत्ती घोडे, बँड पथक तसेच लेझिम पथक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते। या रथयात्रेत श्री साई नारायण बाबा फुलाने सजविलेल्या कारमधून भक्तांना आशीर्वाद देत सहभागी झाले होते। ही रथयात्रा रेल्वे स्टेशन जवळील साई मंदिरात जाऊन नंतर लाईफलाईन हॉस्पिटल, लाईन आळी, रोटरी सर्कल, मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी मार्गे पुन्हा मंदिरात आली। या रथयात्रेत
हजारो साई भक्त सहभागी झाले होते। ही आहेत या रथयात्रेची काही क्षणचित्रे। रथयात्रा सुरू होण्यापूर्वी श्री साई मंदिरात उपस्थित साई भक्तांना श्री नारायण बाबा यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देत आशीर्वाद दिले। ऐसे सजग जागृत बाबा को हम लोग रथ में ले जा रहे हैं। साल का पहला दिन, जो साल का पहला दिन बाबा के साथ हो जाता है, साल भर बाबा उनके साथ बोले। साल के पूरे दिन आप हमारे साथ रहें, मैं आपके साथ रहूंगा और हम दोनों के साथ बाबा साल भर रहेंगे। और दुनिया देखेगी इस साल के एक दिन आपने बाबा को दिया, साल भर बाबा कैसे दे रहे हैं, हर असंभव को कैसे संभव बना रहे हैं, हर अशांति में शांति ला रहे हैं। देखिए बाबा की लीला साल भर। हैप्पीएस्ट न्यू ईयर, हैप्पीएस्ट न्यू ईयर। बातम्या अजूनही आहेत, परंतु एका अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आज तक। शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस व जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोहो गावात उभारण्यात आलेल्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंतीचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। या संरक्षण भिंतीचे उद्घाटन पनवेल पंचायत समितीचे सभापती प्रकाश जितेकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे मात्रे, तालुका चिटणीस नारायण गरत, पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, मोहो ग्रामपंचायतीचे सरपंच शांताराम म्हस्कर, वागणीतर्फे वाजे ग्रामपंचायतीचे सदस्य रघुनाथ भोईर, लक्ष्मण महाराज, रायगड भूषण पुरस्कर्ते गणेश महाराज, प्रकाश म्हात्रे आदी मान्यवरांसहित शिक्षक वर्ग, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोहो गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या या शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम पुढील वर्षात पूर्ण होऊन शाळेला स्वतःची अशी संरक्षण भिंत असेल असे आश्वासन आमदार विवेक पाटील यांनी यावेळी बोलताना दिले। कंपाऊंड अपुरी आहे, पण आज जरी अपुरी असली तरी पुढच्या वर्षी ती पूर्ण होईल याची ग्वाही या ठिकाणी दिली। ही आपल्या शाळा इयत्ता पहिली ते 7वी पर्यंतची शाळा ही शहरातले हजारो रुपये फी घेऊन, लाखो रुपये डोनेशन मागून ज्या पद्धतीचं शैक्षणिक कॉम्प्लेक्स उभा करतात, त्याच पद्धतीचा शैक्षणिक कॉम्प्लेक्स या मोहो गावामध्ये आम्ही उभा केल्याशिवाय ठेवणार नाही ही ग्वाही की आता स्पर्धा जी आपल्यामध्ये आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये, त्या स्पर्धा सरपंच साहेब बैलजोडीच्या शर्यती नको आता आपल्याला। आता आपल्याला शर्यती पाहिजेत महाराज। कोणत्या गावची शाळा सगळ्यात चांगली आहे, कोणत्या गावच्या शाळेच्या इमारती चांगल्या आहेत, कोणत्या गावच्या शाळेमध्ये शैक्षणिक सुविधा चांगल्या आहेत, ही स्पर्धा आपण गावोगाव लावली पाहिजे। बैलांवर लाखो रुपये खर्च करणाऱ्यांनी आता शाळांवर लाखो रुपये खर्च करावे असं जाहीर आवाहन केलं। यावेळी रायगड भूषण प्राप्त गणेश महाराज यांनी आपल्या भाषणात आमदार विवेक पाटील यांच्या कार्याची स्तुती करत, नेता असावा तर आमदार विवेक पाटील यांच्यासारखा असावा अशा शब्दात त्यांची स्तुती केली। रायगड भूषण या सत्काराच्या मागे मी जरूर दोन्ही पाटील साहेबांनी माझा केलेला एक आदर आहे।
मी एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगेन. अलिबागला धर्मदाय आयुक्तांच्या सभा कार्यालयामध्ये आमचं शिक्षकांचं काही काम होतं. त्या कार्यालयाच्या बाहेर एक बाकडा होता. त्या बाकड्यावर बसून मी काहीतरी लिहित होतो. मी माझ्या लिहिण्यामध्ये गुंग होतो. आणि तेव्हा आमचे 2 शिक्षक त्या ठिकाणी बसले होते. तेव्हा आजचे आदरणीय पाटील साहेब त्या ठिकाणी काही धर्मदाय आयुक्तांकडे त्यांचं काम असेल ते त्या ऑफिसमध्ये जात असताना त्यांच्या लक्षात आलं आणि त्या दरवाजामध्ये शिराच्या आत ते परत मागे फिरले. माझ्याजवळ आले, विचारले महाराज काही काम आहे का? आणि नंतर ते त्या कार्यालयामध्ये गेले. माझ्या जवळ असलेला एक शिक्षक म्हणाला की मागं फिरून साहेब तुमच्याकडे का आले, तुम्हाला ते ओळखतात का? मी म्हणून ते मला ओळखत नाही, पण एका वारकरी संप्रदायाचा त्यांनी ठेवलेला आदर आहे. असा आदर हा एखाद्या मिळणाऱ्या सन्मानाला अतिशय कारण असतो. तेव्हा रायगड भूषण हा जरी सत्कार असला तरी विशेष करून दोन्ही पाटील साहेबांचा आणि त्यांनी केलेला हा माझा आदर आहे आणि हा आदर त्या सत्काराला अतिशय कारण आहे. महाराष्ट्र श्रमिक सेना HOC युनिट यांच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन रसाईने येथे करण्यात आले होते. महाराष्ट्र श्रमिक सेना HOC युनिट यांच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्ताने श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाराम पाटील, तालुका चिटणीस नारायण गरत, महाराष्ट्र श्रमिक सेना HOC युनिटचे सेक्रेटरी तसेच पंचायत समितीचे माजी सभापती गजानन माळी, उपाध्यक्ष अनिल कुलकर्णी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सत्यनारायण महापूजेचे दर्शन घेऊन पूजा अर्चा केली. यावेळी आमदार विवेक पाटील यांनी महाराष्ट्र श्रमिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले आणि कामगारांच्या प्रश्नाच्या संदर्भात सातत्यानं प्रश्न सोडवण्यासाठी एक लढणारी एक चांगली संघटना म्हणून महाराष्ट्र श्रमिक सेनेचं हे HOCचं युनिट काम करत असतं. त्याच्याबद्दलही तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. कामगारांच्या प्रश्नाबरोबरच कंपनीचे प्रश्नही एकत्रित घेऊन आता काम करण्याची परिस्थिती किंवा वेळ आपल्यावर आलेली आहे ह्याचं भान देखील ही संघटना ठेवते. याच्याबद्दलही मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो. कारण एक जमाना होता का कामगार विरुद्ध व्यवस्थापन यांचा मध्ये वाद चालायचे, पण आजची एकंदरीत ग्लोबलायझेशनचा परिणाम असेल, एकंदरीत केंद्र सरकारच्या साऱ्या निर्णयाचा परिणाम असेल आणि त्याच्यातनं जागतिकीकरणाचे असणारे परिणाम असतील, ह्या सगळ्या परिणामाच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर मला वाटतं सगळ्यात पहिला तो कारखाना चालला पाहिजे आणि तो कारखाना चालवण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची जशी आहे तशी आता युनियनने सुद्धा स्वीकारली पाहिजे. हे नवीन एक तत्व आता आपण स्वीकारलं पाहिजे, तरच भवितव्य निश्चितपणे चांगलं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आपली युनियन त्या पद्धतीनं काम करेल असा विश्वास मला वाटतो. माझ्या शुभेच्छा, माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या शुभेच्छा. तसेच यावेळी एका लहान मुलीने श्री सत्यनारायणाचे भजनगीत सादर केले. कर्नाळा हस्तक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिरातींच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा हस्तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323 855 055 किंवा
9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.